साम टीवी। गोरख रोहिदास कांबळे जवळजवळ 26 वर्ष सुपरमॅक्स कंपनीमध्ये काम केलेलं आहे आणि कंपनी अचानक आमच्या कंपनीला आहे ना बंद, तुमची कंपनी चालू आहे, आमच्याकडे पैसा येईल तेव्हा तुम्ही चालू करून आम्ही तुमचे पगार देण्यात येईल असं म्हणून धोक्याला आम्हाला कंपनीच्या बाहेर काढलं। आज कंपनी जवळजवळ 20 महिन्यापासून बंद आहे, पगार पाणी काय नाही आहे। आज जवळजवळ 30-35 लोक आत्महत्या केलेले आहेत, टेन्शनमध्ये त्यांना अटक आलेला आहे आणि ते मरून गेलेले आहेत। आज जवळजवळ मला माझं पण एंजियोप्लास्टिक झालेलं आहे, मी सध्या जीव द्यायचा प्रमाण आलेला आहे कारण माणसाकडे पैसा नाही, राशन भरायला पैसा नाही, अशी परिस्थिती झालेली आहे। तर ह्या कंपनीतले रोकी मल्होत्रा मालक या जागेचा भाव इतका वाढलेला आहे, हे जागा विकून ते गरगन संपत्ती कमव आणि कामगारांना उड्यावर पाडून आज कंपनीसाठी आज कंपनीमध्ये कामगारांना हलाखीचे जीवन जगायला लागलेत। तरी कृपया शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेब आमच्यावरती दया करा, आम्हाला न्याय द्या, हे माझं बोलणं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही आंदोलन छेडलेलं आहे। मग भूमिका अशी आहे की 2 वर्ष आम्हाला सगळ्यांनी झुलवत ठेवलं आहे, सगळ्यांनीच। त्याच्यामध्ये सगळे आले, सुपरमॅक्सची मॅनेजमेंट, मालक, युनियन सगळे आले त्याच्यामध्ये। आणि या 2-3 वर्षात आमचे 30 कामगार मृत्युमुखी पडले, यंग पोरं सगळी वारली। आणि याला जबाबदार कोण आहे? जबाबदार कोण आहे? हेच लोकच जबाबदार आहेत। आणि आम्हाला नुसती आश्वासनं देऊन सगळ्यांच्या हे करतायत। तर आम्हाला लवकर न्याय मिळावा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे येतो। आम्हाला एकच पर्याय आहे, मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे, कारण आता NCLTमध्ये कंपनी यांनी जाणून बुजून घालवलेली आहे। ते NCLTमध्ये गेल्यावर जो हिशोब मिळतो तो कमी पैशात यांना आम्हाला बोलवण करायची, ती आम्हाला नको आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतोय। आम्हाला साहेबच न्याय देतील म्हणून आम्ही साहेबांच्या मागण्यावर देखील बैठका झाला, तुम्ही आंदोलन केलं होतं, काय झालं, काय फरक झाला? प्रत्येक वेळी आश्वासन देऊन आंदोलन मागे घ्यायला लावली। 5-6 मीटिंग आमच्या कोर कमिटीच्या आमच्या मंत्रालयात झालेल्या आहेत, पण पुढे काही अजून हालचाल झालेली नाही आहे। त्यामुळे आम्हाला एकच पर्याय आहे, लोक भडकलेली आहेत, नाही तर एक तर आत्मदहन करतील किंवा आता काय तो आम्हाला निर्णय पाहिजे। आता शेवटच्या स्टेपला आम्ही आलेलो आहे। अरविंद चव्हाण। कंपनीला आमचा जो मोबदला आहे, चांगला हिशोब कामगारांना तो भेटला पाहिजे।
एवढीच आमची साहेबांकडे विनंती आहे. आणि इकडे कंपनी बंद करून गुजरातला आणि इथे कंपनी बंद करून उमरगावला कंपनी चालू आहे. सुपरमॅक्सचं प्रोडक्शन तिकडे चालू आहे. आणि आत्ताही एक न्यूज आलेली की आरामचा जो प्लांट आहे तो चालू करण्याच्या हिशोबावर आहे भिवंडीचा. पण चालू कोण करणार आहे आणि कोणाच्या मदतीने करणार आहे हे अजून आम्हाला कळलेलं नाही.